विनायक भगवान की जय। सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय। हर हर विठाल विठाल विठाल। आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महिपतीराया सद्गुरुराया, माझा माथा तुझे पाया. धाव महिपती माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालं कृतं साधु संन्यास योगम. मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम. शरण शरण हनुमंता, शरण गिरी हनुमंता, शरण शरण हनुमंता. तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
शांतीचं सागर पैठण निवासी नाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलाय. विठाल 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 हो हो. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाच्या 5 प्रकारची आवड आहे. ही आवड ज्या जीवाच्या अंतकरणामध्ये आहे तो देवाला पूज्य होतो. खऱ्या अर्थानं नाथ महाराजांनी या अभंगामध्ये 5 प्रकारची जी भक्ती आहे ती या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. विठ्ठल नाथ महाराज सांगतात की देवाला काय आवडतं, तर पहिली आवड आहे देवाला नाम आवडतं. जो कोणी भक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतो तो देवाला आवडतो. ठीक आहे महाराज, आम्ही नाम रात्रंदिवस घेतो, मग रात्रंदिवस नाम घेतो, पण त्या नामाकरता काही नेम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले. नाम घेत असताना त्याच्या कपाळाला गोपीचंदाचा टिळा असावा लागतो. गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये भाव असावा लागतो, त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं. असा भक्त भगवंताला प्रिय आहे. ठीक आहे महाराज, वैष्णवाबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे, याच्या पुढं काही नेम आहे का? महाराजांनी सांगितलं याच्याकरता नुसतं नाम घेऊन चालणार नाही. नामाबरोबर कपाळाला गोपीचंद टिळा असावा लागतो. नुसता गोपीचंद टिळा असूनही जमणार नाही. याच्याकरता तुम्हाला तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावं लागेल. तुळशी माळ, गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ठीक आहे महाराज, कपाळाला गंध लावला, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, मग आता देवाला आम्ही प्रिय होऊ का? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही, एवढ्या लवकर तुझी सुट्टी नाही. याच्याकरता तुझ्या जीवनामध्ये काही नेम असावा लागतात. नेम असल्याशिवाय काही चालत नाही. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. महाराज सांगा ना आम्हाला, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणता नेम करायचा? तर महाराजांनी सांगितलं त्या जीवनामध्ये तुला एक नेम करावा लागेल. कोणता? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. याच्यासारखं दुसरं जगात साधन नाही. या 5 गोष्टी, पहिलं नाम, गोपीचंद टिळा, तुळशीची माळ आणि वैष्णवाबद्दल कळवळा, आणि 5वा जो प्रकार आहे या आषाढी कार्तिकीची जी असणारी वारी करील, या 5 प्रकारचा असणारा भाव ज्या भक्तावर असेल तो देवाला पूजनीय आहे. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल हो हो. अभंगावर प्राप्त वेळेमध्ये चिंतन पाहण्या अगोदर चाललेल्या कार्याबद्दल वक्त्यांना 2 शब्द परिहार देणं गरजेचं आहे. नवे तर तो एक आपल्या वारकरी संप्रदायाचा नेम आहे. या वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून या ठिकाणी सांगेन. आपण किन निमित्तानं या ठिकाणी आलो याचं कारण सर्वांना ज्ञात आहे की गेल्या 12 वर्षापासून, आणि हे 13वं वर्ष आहे, गणपती बाप्पाला विराजमान होऊन आज 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गणपती बाप्पाच्या असणाऱ्या जयंती निमित्तानं हा असणारा चतुर्थ दिनी भजन कीर्तन संकल्पपूर्ती गणेश याग महोत्सव आणि या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला ज्यांचे आशीर्वाद आहे, श्री पांडुरंग परमात्मा, श्री माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, त्याचप्रमाणे योगीराज श्री गंगागिरीजी महाराज, श्री संत साईबाबा, सद्गुरु जोग महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं या कार्याला लाभलेले आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा चालू आहे
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, खऱ्या अर्थानं नारंगगिरीजी महाराजांचा प्रसाद म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती आदरणीय महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा यांच्या मार्गदर्शनानं आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू, माझ्या जीवनामध्ये मी कायम त्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक समजतो. माझ्या सुखदुःखामध्ये, माझ्या परमार्थाच्या वाटचालीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. असे माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण भारतजी महाराज धावणे यांच्याही मार्गदर्शनानं, त्याचप्रमाणे ज्यांनी ही भूमी दान दिलेली आहे ते असणारे कचरू पाटील निर्मळ नाना यांच्याही मार्गदर्शनानं हा चतुर्थ दिनी नामसप्ताह, आणि या चतुर्थ दिनी नामसप्ताहामध्ये पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा आदरणीय महाराजांच्या आज्ञेनुसार माझ्या वाट्याला आली. कुणा जन्माची पुण्य असेल माझ्या वाडवडिलाची की मला या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग मिळाला, हे मी माझं परम भाग्य समजतोय. विठ्ठल हो हो हो. हे पहा, कुठल्याही गोष्टी मध्ये कार्य करत असताना आशीर्वादाशिवाय कार्य पूर्ण होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन आज 12 वर्ष झालेली आहेत. 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात. अगदी भक्तिभावामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय दादा, या ठिकाणी महाराजांचे पिताश्री उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण चौधरी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय श्री भगवानजी महाराज मोरे देहूकर, त्याचप्रमाणे आदरणीय संदीप महाराज बागुल, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आवर्जून उपस्थित राहिलेली महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय सोमनाथजी महाराज माने, आबा महाराजजी कोळसे, त्याचप्रमाणे काळे महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय उदयजी महाराज घोडके, त्याचप्रमाणे आदरणीय उमरेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मृदुंगाचार्य आमचे संतोष महाराज दीक्षित, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र आदरणीय राहुलजी महाराज चेचरे, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तपरायण निंबाळकर सर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आपल्या नारंगिरीजी महाराज आश्रमातील बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात. विठ्ठल या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या आवडीबद्दल बोलत असताना त्यांच्या आवडीचे 5 प्रकार महाराजांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. जे सांगतात त्यांचा अधिकार सामान्य नाही. खरं पाहायला गेलं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल बोलायचं गेलं तर ते शांतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत. काही जीवनामध्ये काहींचं जीवन जर पाहायला गेलं तर काही माणसं शिंदे सर शांत आहेत पण ते संत नाहीत. काही माणसं संत आहेत पण ते श्रीमंत नाहीत. काही माणसं श्रीमंत आहेत पण शांत नाही. पण आमच्या नाथ महाराजांकडे पाहिलं तर ते शांतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत. आणि म्हणून त्यांचा अधिकार देवाबद्दल काय आहे, तो अधिकार आणि ते देवाची आवड महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतायत. विठ्ठल महाराजांनी पहिली आवड सांगितली भगवंताचं नामचिंतन. जो भक्त कायम भगवंताचं नामचिंतन घेतो, रात्रंदिवस भजन करतो, तो देवाला भक्त आवडतो. किती भक्त कसा देवाला आवडतो
तर आपण जर पंढरपूरला जर गेलात तर त्या पांडुरंगाच्या रावळासमोर ज्यांची समाधी आहे चोखोबारायांची, त्या समाधीचं वर्णन करत असताना ते सामान्य नाही महाराज. रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन आमचे चोखोबाराय करायचे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, अशी अवस्था चोखोबारायांची होती महाराज. चोखोबाराया करता भगवंतानं मंदिरातून बाहेर यावं आणि कीर्तन करावं एवढा अधिकार चोखोबारायांचा होता महाराज. एक दिवसाचा प्रसंग आहे. चोखोबाराय मंगळवेढ्याला गाव कुसाचं काम चालू आहे. त्या गाव कुसाच्या भिंतीच्या कामाकरता चोखोबारायने भगवान परमात्म्याकडून आज्ञा मागितली की देवा, गाव कुसाचं काम चालू आहे मंगळवेढ्याला, मला जायचंय. देवानी आज्ञा दिली. चोखोबाराय मंगळवेढ्याला आलेला आहे. काम चालू असताना ती असणाऱ्या भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली हजारो वारकरी, हजारो कामगार त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे चोखोबाराय सुद्धा होते. ही बातमी भगवान परमात्म्यांच्या कानावर पडली आणि धाय मोकळून जगाचा बाप रडतोय. हे बघा, देवा करता आपण रडतो याच्यात नवल नाही, पण देवानं आपल्या करता रडलं पाहिजे ही परमार्थाची परिकाष्ठा आहे. देव आपल्या करता रडावा अशी भक्ती आपली असावी लागते आणि ती भक्ती माझ्या चोखोबारायानं केली. महाराज, देवाला ही बातमी कळाल्याबरोबर देव धाय मोकळून रडत होता. आई साहेबांना देवाला विचारलं, देवा तुम्ही का रडता? त्यावेळेस नामदेव महाराज त्या ठिकाणी आले. नामदेव महाराजांनी देवाला आवर घातली. देवा, आवरा, तुम्ही का रडता? नामा, अरे माझ्या चोखोबाचा अधिकार तुला कळणार नाही. काय झालं देवा? गाव कुसाच्या कामा करता चोखोबाराय मला विचारून गेले, पण भिंत कोसळीन त्या भिंतीखाली माझे चोखोबाराय गेले रे नामा. देवा, मग अनेक भक्त आहेत, मग असा कोणता भक्त आहे का त्याच्याकरता तुम्ही रडताय? भगवान परमात्म्यानं सांगितलं, नामा, चोखोबाराय सामान्य नाही. त्या क्षणाला काय करावं? मग नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याला विचारल्याबरोबर भगवंतानं स्वतःचा शेला काढला आणि नामदेव महाराजांच्या हातात दिला. महाराज, नामदेव महाराजांच्या हातात दिल्यानंतर नामदेव महाराजांनी विचारलं, हा शेला कशा करता? तर असणाऱ्या भगवंतानं सांगितलं, याच्यात माझ्या चोखोबारायांचे हाडं घेऊन या. नामदेवराय हसायला लागले. महाराज, देवा, हजारो कामगार त्या भिंतीखाली कोसळलेले आहेत आणि तुम्ही सांगता चोखोबारायांचे हाडं घेऊन या. हाडं कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात का? म्हणले इथं बसलेले माणसं चालू कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा ना, आणि मेलेल्या माणसाचे हाडं कसे विठ्ठल विठ्ठल म्हणते? पांडुरंगानं सांगितलं, माझ्या नामदेवरायांचा असणाऱ्या चोखोबारायांचा अधिकार नाम तुला कळणार नाही. हे बघा, स्वतःचा शेला भगवंतानं काढावा आणि असणाऱ्या नामदेवरायांजवळ देवा. मला सांगा बरं, आपण प्रत्येक मनुष्याचं जीवन पाहतो महाराज. आपल्या हस्तीला कापड असतं कोणतं हो महाराज? आयुष्यभर लिननचा कापड घालतो ना माणूस, पण हस्तीला कोणतं कापड लागतं भगवान महाराज? हा, अरे पण माझ्या चोखोबारायांचा अधिकार आहे की देवाचा शेला असणाऱ्या भगवंतांना देवा आणि चोखोबारायांचे हाड त्याच्यात घेऊन यावे. आपल्या हाडाला घरात सुद्धा जागा नाही, हे ध्यानात घ्या. एकच कापड आहे सगळ्यांकरता, हे ध्यानात राहू द्या. आणि हे ध्यानात ठेवायचं म्हणजे परमार्थ व्यवस्थित करता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य, नामदेवरायानं शेला घेतला आणि नामदेवराय मंगळवेढ्याला आलेले आहेत. आणि मंगळवेढ्याला आल्यानंतर महाराज ढिगार पडलेले आहेत हाडाचे. नामदेवरायांनी पहिलं हाड घेतलं, कानाला लावलं. महाराज, त्या हाडातून ध्वनी येत नाही. नामदेवरायानं ते हाड घेतलं आणि असं भिंतीवर फेकून दिलं. कुण्या पाप्याचं आहे? ज्याचं हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ते कुण्या पाप्याचं हाड आहे? नामासी विनमुख तो नर पापिया, हरि विण धावन पवे कोणी.
नामासी विनमुख तो नर पापिया. महाराजांनी सांगितलंय नामदेवरायानं हाड घेतलं आणि हाड फेकून द्यावा कुण्या पाप्याचं आहे माझ्या हाताला आलंय. दुसरं हाड घ्यावं कानाला लावावं आणि त्या हाडातून ध्वनी विठ्ठल विठ्ठल. ते हाड घ्यावं आणि भगवंताच्या असणाऱ्या पितंबरामध्ये घ्यावं. ते हाड घेऊन नामदेवराय भगवान परमात्म्याकडे आले आणि भगवान परमात्म्याकडे आल्यानंतर पांडुरंगानं स्वतः त्या असणार त्या हाड घेतलेले आहेत. हे पहा, काही माणसं म्हणतात महाराज तुम्हाला कोण नाही तुमचं कोण करील. अरे ज्याचं कोणीच करत नाही त्याचं देव करतो हे ध्यानात ठेवा. नामदेव महाराजांनी विचारलं देवा हे हाड आणलेत आणि ते हाड देवानं स्वतः 10वा 13वा चोखोबारायांचा केला. स्वतः असणारी शिळा आपल्या मंदिराच्या समोर समाधी म्हणून चोखोबारायांची. त्याचं कारण काय की रात्रंदिवस त्यानं भजन केलंय, रात्रंदिवस त्यानं सेवा केली. त्या सेवेचं फळ असणारे आज भगवंताच्या अगोदर माझ्या चोखोबारायांचं दर्शन आहे. ही नामाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरंही उदाहरण आपल्याला देता येईल. वानराचं नाव अशुभ सांगितलेलं आहे. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, वानराचं नाव घेऊ नये. पण भगवंताचं नाव घेऊन हनुमंतरायानं आपल्या कुळाचा उद्धार केला हे ध्यानात राहू. कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले. मुक्त केले राक्षसा. मुक्त टाळी वाजवा, टाळी कर. हा हा हा. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले. वा वा. ज्याचं नाव सकाळी सकाळी घेऊ नये, त्याचं नाव घेतल्याशिवाय आता घरातून बाहेर पडता येत नाही. याचं कारण काय तर रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करणारे हनुमंतराय. किती भक्ती हनुमंतरायांची महाराज. एक दिवस नारद महर्षींना थोडासा गर्व झाला, अभिमान झाला. आणि अभिमान झाल्यानंतर हे पहा, परमार्थामध्ये तीळ भर जरी अभिमान झाला तर तो मेरू समान सांगितलाय. इथं अभिमान मेरू तो समान भार देवा, भार देवा. मेरू तो समान भार देवा.
तीळभर सुद्धा अभिमान देवाला चालत नाही. नारद महर्षीला भक्तीचा अभिमान झालेला होता. नारदाला वाटलं माझ्यासारखा भक्त नाही. सहज असणाऱ्या भगवान शंकराकडे गेलेले आहेत, ध्यानस्थ आहेत. भगवान शंकर डोळे झाकून नामस्मरण चालू आहे. त्यावेळेस आईसाहेब पार्वती बाहेर बसलेल्या होत्या. नारदानं विचारलं, आईसाहेब, सगळी सृष्टी, हे जग ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो तो तुमचे पती आहेत, आणि तो भगवान परमात्मा कोणाचं चिंतन करतोय? डोळे झाकून. त्यावेळेस आईसाहेबांच्या लक्षात आलंय हे गिऱ्हाईक देवानं आपल्याकडे पाठवलेलं आहे. लक्षात आल्याबरोबर आईसाहेबांना सांगितलं, भक्ताचं चिंतन असणारे भगवंत करतात. म्हणले कोणत्या भक्ताचं? म्हणले त्या भक्ताचे नाव नाही सांगता यायचं, माझ्याकडे यादी आहे. मग कोणती यादी आहे? म्हटले मग आईसाहेब गेल्या आणि यादी आणली. महाराज भले लांबलाच भारत महाराज यादी, भक्ताची यादी. कोणते कोणते भक्त तुमच्या मालकाचं नामस्मरण करतात, चिंतन करतात देवाचं? त्या जे जे भक्त देवाचं नाव घेतात त्या भक्ताच्या यादीमध्ये नारदाला वाटलं माझं नाव पहिल्या क्रमांकाला असेल. यादी आणली, आई साहेबांना नारदाकडे दिली. आणि यादी पाहिल्याबरोबर नारदाला वाटलं पहिल्या क्रमांकावर नाव असेल म्हणून. हे पहा, सप्त्याची पत्रिका असू द्या, लग्नाची पत्रिका असू द्या, आल्याबरोबर प्रत्येक माणसाला वाटतं माझं नाव कुठे. तुम्ही पहा, कधी पण पहा, सप्त्याची पत्रिका आल्याबरोबर माणसाला वाटतं माझं नाव कशात घातलंय. लग्नाची पत्रिका आली तरी कार्यवाहक मध्ये का संयोजकामध्ये पहिला माणूस तो विचार करतो. नारदानं पहिले यादी पाहिली भक्ताची, त्याच्यात माझं नाव कुठे पाहतो तर 5व्या क्रमांकाला नारदाचं नाव. दुःख झालं, एवढा रात्रंदिवस भक्ती करतो, एवढं देवाचं नामस्मरण करतो, इतकं चिंतन करतो, आणि 5व्या क्रमांकाला माझं नाव आहे. थोडे नाराज झाले. पण यादी बारकाई न वाचल्यावर हनुमंतरायाचं भारत महाराज नावच नव्हतं त्याच्यात. मग तिथं जरा थोडस बरं वाटलं बरं का. आपलं नाव असावं आणि आपल्या जोडीदाराचं नसावं, मग काय वाटत नाही. 5व्या क्रमांकाला असो नाही तर 10व्या क्रमांकाला असो. महाराज पण एवढ्या मोठ्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नाव नाही. इथं जरा बरं वाटलं नारदाला. नारदाला बरं वाटलं, पण नारदच महाराज ते. त्या नारदाला वाटलं ही पहिली यादी मला हनुमंतरायाला दाखवल्याशिवाय चैन पडणार नाही. मग आणि तसंच होतं महाराज आमच्या भजन्यांचं बी बरं का. एखादी पत्रिका येऊ द्या, काकड्यामध्ये आमचं नाव असू द्या आणि मित्राचं नाव नसू द्या, त्याला आवर्जून पत्रिका दाखवणार. रे भाऊ ही पत्रिका आहे बरं का सप्त्याची, या का त्याचं नाव नाही ना याच्यात. विठ्ठल नारदानं आईसाहेबाला विनंती केली, आईसाहेब एवढी यादी देता का माझ्याकडे? म्हणले हो घेऊन जा. ती यादी घेतली. म्हटले ही यादी तुम्हाला तास 2 तासात आणून देतो. नारदानं जे वैकुंठातून भरारी मारली, थेट असणारे जिथं हनुमंतराया ध्यानस्थ आहे, चिंतन आहे, भजन करत चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करा, टाळी वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
चालू असताना महाराज ब्रह्मानंदे लागली टाळी. या अशी भजनाची अवस्था आहे हनुमंतरायांची. भजन चालू असताना नारदानं 2 वेळेस हाका मारली पण हनुमंतरायांच्या लक्षात आलं नाही. महाराज तिसऱ्या आरोळीला हनुमंतरायानं डोळे उघडले आणि पाहतात तर नारद महर्षी समोर आहेत. नारदानं विचारलं, हनुमंतराय किती वेळ झालाय मी तर उभा आहे, तुमचं भजन चालू आहे. हनुमंतरायानं सांगितलं, भजन हा माझं प्राण आहे, भजन माझा श्वास आहे. असं म्हटल्याबरोबर म्हटलं, अरे भजन करून फायदा काय? आजकाल माणसं पहिला फायदा पाहतात, मग भजन नाही तर मग कीर्तन. फायदा नसेल तर काहीच नाही. स्वार्थी झालेला माणूस. नारदानं सांगितलं भजन करून काय फायदा आहे. म्हणले काय झालं? म्हणले ही यादी आणली देवाचे, जे आवडते भक्त आहेत, जे देवाचं रात्रंदिवस नामचिंतन करतात, त्या भक्ताची यादी मी देवाकडून आणली. हनुमंतरायानं सांगितलं, नारदा मी नावाकरता परमार्थ करत नाही. परमार्थ हा नावाकरता करायचा नसतो. मी माझ्या आनंदाकरता सुखाकरता माझा परमार्थ आहे. नारदानं सांगितलं, नाही पण हनुमंतराय तुम्ही एवढे कष्ट घेता, रात्रंदिवस भजन करतात, देवानं तुमची दखल घेतली पाहिजे ना. हनुमंतरायानं डोळे झाकले, लक्षात आलं की आई साहेबांनी गिऱ्हाईक माझ्याकडे पाठवलेलं आहे. यांना अभिमान झालेला आहे भक्तीचा. हे पहा, भक्तीचा अभिमान असू द्या किंवा पैशाचा अभिमान असू द्या, हे पहा तो भगवंताला त्याचं ओझ आहे, मेरू समान आहे. चुलीतला असतो आपल्याला चटका देईल आणि देवासमोरची निरंजनीला हात लावला तर तुका म्हणेल रगी घाली अभिमान, तुका म्हणेल रगी घाली अभिमान. हो जरी होय ज्ञान करे वस्ताठा, हो जरी होय ज्ञान करे वस्ताठा. म्हणेल रगी घाली अभिमान, गोड महाराजांनी प्रमाण दिलंय. अभिमान कसलाही असू द्या, तो माणसाला अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. हनुमंतरायानं सांगितलं, नारदा ही यादी जो आणली ती भक्ताची यादी आहे. या यादीमध्ये जरी माझं नाव नसलं तर एक विशेष यादी आहे भक्ताची, त्या यादीमध्ये माझं नाव असेल. विशेष यादी म्हटल्यानंतर महाराज नारदाला वाटलं, या यादीपेक्षा कोणती विशेष यादी हो? विशेष लोकांची यादी असती ना. हा, मग त्या यादीमध्ये माझं नाव, मग कशाला दम निघतोय महाराज नारदाला. हनुमंतराय येऊ का म्हटले. मी ती यादी घेतली, तसेच हनुमंतराय परत कैलासावर. नारद महर्षी आई साहेब म्हणली यादी, बरं ठीक आहे म्हटलं, ही यादी दिली पण ह्या यादीपेक्षा एक विशेष यादी आहे. हो आहे ना म्हटले. कोणती यादी आहे? आई साहेब आतमध्ये गेला आणि आई साहेबांना परत एक असणारी यादी आणली. त्या यादीमध्ये फक्त हनुमंतरायाचं नाव होतं, दुसऱ्या भक्ताचं नावच नाही. आई साहेबांना विचारलं, ही या भक्ताचं नाव कसं आहे? तर त्यावेळेस आई साहेबांना सांगितलं, मी तुम्हाला पहिली यादी दिली, ती पहिली यादी जे माझ्या मालकाचं नामस्मरण करतात त्याची यादी दिली, आणि आता ही विशेष यादी दिली, माझा मालक ज्याचं चिंतन करतो त्याची ही यादी आहे. विठ्ठल आणि म्हणून नफा आणि तोटा करता भगवंताचं नाव घ्यायचं नाही, स्वार्था करता भगवंताचं नाव घ्यायचं नाही, तर आपल्या हिताकरता भगवंताचं नामचिंतन करायचंय. आणि हे नाम भगवंताला आवडतंय, पण आपण देवाच्या आवडीचं असणारी जी भक्ती ती करतो का हो? महिला मंडळ, देवाला आवडणारी आपली भक्ती आहे का आपल्याला आवडणारी? भारत महाराज, आता हे सगळं आपल्याला आवडणार चाललंय, देवाला नाही.
देवाला आवडणारी भक्ती माझ्या तुकोबारायने केली भंडाऱ्या डोंगरावर, रामचंद्र डोंगरावर. ती देवाला एकांतामध्ये, लोकांतात परमार्थ होत नाही महाराज मध्ये. देवाला आवडणारी भक्ती असावी. महिला मंडळ, तुम्ही घरी देवपूजा करताय ना, त्या देवपूजा करत असताना ती देवाला ओवळणारी जी अगरबत्तीचा सेंट आपल्याला आवडणार का देवाला आवडणार? आधी आपण नाकाला लावून पाहतो हिचा सेंट कसा आहे, बरोबर, आणि मग ती देवाला आहे. महाराज, देवाला अशी भक्ती चालत नाही. बरं, हे देवाला कळत नाही असं बी नाही, तो आपल्याही बापाचा बारसा जेवलेला आहे. त्याला सगळं कळतंय महाराज. मी महाराजांच्या जे काही कीर्तनात ऐकलंय, आता हे सांगतो हे महाराजांचंच आहे. आमचं काय महाराज, आम्ही कुठं संस्थेत गेलेलो नाही. श्रवण श्री गुरूंच्या समोर झालं ते सांगतोय. महाराज, मारुतीचं मंदिर आहे, गावात एक माणूस आला गावातला, तो येताना बिडी पेत येत होता महाराज, आणि तो मंदिरासमोर आला सर, आणि मंदिरासमोर आल्यानंतर हातातली बिडी पाठीमाग घेतली ना, असं देवाला नमस्कार. देवाला कळत नाही का याच्या पाठीमाग काय? देवाला कळत नाही का हा बिडी पेतोय म्हणून? सगळं त्याला कळतंय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जगाशी चळिता मीच एकू. हे सगळं करणारा तो भक्त, तो असणारा देव आहे. मला सांगा, देवाला फोडलेला नारळ नासका निघाल्यावर पहिला शब्द काय आपला? पावन झाला. कधी? नासका निघाल्यावर. ही अशी भक्ती देवाला चालन का? आणि चांगला नारळ जर निघला तर एकच तुकडा आहे देवाला, आणि सगळा नारळ घरी. हे झालं यांचं. तुमचं चुलीवर दूध ठेवलंय तापायला किंवा गॅसवर, आणि ते दूध वतू गेलं. मावशी, काय नाव पहिलं तोंडात येतं तुमच्या? कृष्णार्पण. कधी? वतू गेल्यावर. मग कृष्णालाच अर्पण करायचं होतं तर मग चुलीतच पातेलं का नाही ओतलं? विठाल महाराज म्हटले, ही अशी भक्ती देवाला आवडणारी नाही. महाराज, देवाला अनन्य भावानं भक्ती केलेली ती भक्ती देवाला आवडते. महाराज, अनन्य भावानं. काल 2-4 दिवसापूर्वी भारत महाराज एकादशी संक्रांतीला आली. पण संक्रांतीला आल्यानंतर प्रश्न पडला काही महिलांना की आता एकादश धरायची पण संक्रांतीला पुरणपोळा स्वयंपाक करायचा का? मी सहज ताहराबादला चाललो, कनगर मध्ये थांबलो. त्या कनगर मध्ये थांबल्यानंतर एक मावशी दर्शनाला आली. म्हणली, महाराज मला प्रश्न विचारायचा. म्हणलं बोला ना मावशी. ते म्हणले, महाराज आता ही संक्रांत नेमकी एकादशीच्या दिवशी आली, मग काय करायचं? म्हटलं नाही, एकादशीच्या दिवशी आपण फराळ करायचं, दुसऱ्या दिवशी द्वादशीला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य देवायचा, म्हणजे आपल्यालाही पुरणपोळी होईल आणि देवालाही द्वादशीचा नैवेद्य पुरणपोळीचा जाईल. ते महाराज ठीक झालं, खरं झालं, पण मग सोडली तर नाही जमायचं का? म्हणलं नाही. ती म्हणली, मग लंगडी केली तर नाही जमायचं. लंगडी एखादच असती का? ती आपल्याला लंगडी करीन. मग एकादशी धरायची आणि लंगडी करायची इच्छा आहे, हा भाव देवाला कसा चालेल? विठ्ठल भगवंताला आवडणारा भाव आहे तो अनन्य भाव आहे. जसा पाण्यातला मासा पाण्यासंग अनन्य आहे, तसा जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवा वेगळी मासळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जसे पाण्यासंग मासोळी अनन्य आहे, तसा भक्त आणि देवाचं नासं अनन्यता असावं लागतं. आणि म्हणून
भगवंताचं नाम घेताना सुद्धा ते अनन्य भावानं असावं लागतं. ते नाम देवाला आवडतं. अभंगाचं आवड देवासी होय का प्रकार. आवड देवासी तो ऐका प्रकार. आवड देवासी तो ऐका प्रकार. आवड देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार नामाचा महाराज म्हटले आवड देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो तो भगवंताला आवडतो. पण नुसतं नामचिंतन करून जमणार नाही. त्याच्याकरता अंतकरण तेवढं शुद्ध असावं लागतं बरं का. तुम्ही रात्रंदिवस नामचिंतन भजन करतात पण अंतकरणामध्ये जर मलय झालेला असला, मळ झालेला असला, काय त्या भजनाचा उपयोग आहे. काही माणसं रात्रभर सर भजन करतायत, रात्रभर, आणि सकाळी शेजारच्याचं बांध करतात. काय भजन करण्याचा अर्थ आहे तो? रात्रभर भजन करायचं आणि सकाळी शेजारच्याचा बांध करायचा, त्याला कळत नाही. महाराज म्हणले मग किती जरी तू भजन केलं तर त्या भजनाचं पुण्य मात्र तुला मिळणार नाही. प्रेमाविन भजन ना काविन मोती. अर्थाविन मोती वाचुनी काय. अर्थाविन मोती वाचुनी काय. प्रेमाविन भजन ना काविन मोती. अर्थाविन मोती वाचुनी काय. अर्थाविन वाचुनी काय. प्रेम महत्वाचं आहे. काल पडेगावला श्री श्री 108 रामदासजी महाराज कर्नाल यांच्या समोर कीर्तन करण्याचा योग आला. कीर्तन झाल्यानंतर त्यांचं एक 15 मिनिटं भारत महाराज प्रवचन झालं. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे ज्ञान जरी असेल आणि रात्रंदिवस जर तुम्ही भजन करत असाल पण याच्या पाठीमागं जर प्रेम नसेल तर मग तुम्ही परमार्थ केलेला सगळा शून्य आहे. महाराजांजीचं वाक्य आहे कालचं की हे करत असताना तुमच्याकडे प्रेम पाहिजे, त्या अंतकरणामध्ये दुसऱ्याबद्दल भाव पाहिजे, दया पाहिजे. हे नाही ना महाराज. आणि म्हणून भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. 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 भीमान नित्य नवा
हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये तुम्ही समाजाला किती प्रेम देता हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे प्रत्येक कीर्तनामध्ये जे पखवाद वाजवायचे त्यांचं नाव सोनबा ठाकूर महाराज. 14 टाळकऱ्यांपैकी सोनबा ठाकूर एक त्याच्यात मधले बर का. ते सोनबा ठाकूरांचा इतका भाव श्री गुरुवर होता, इतकं प्रेम होतं महाराज. एक दिवस गावामध्ये मंदिरामध्ये तुकोबारायांचं कीर्तन, आणि कीर्तन असल्या कारणानं सकाळी सकाळी सोनबाला थंडी बाजून आली, ताप आला, तापेनं अंग फणफणलंय सोनबाचं. आणि सोनबाच्या लक्षात आलं की आपल्या श्री गुरुचं कीर्तन आहे आज गावामध्ये. जर हे शरीर जर श्री गुरुच्या कामाला जर नाही आलं तर धिक्कार आहे या शरीराचा. हे शरीर श्री गुरुच्या पायावर पडावं ही भावना सोनबा ठाकूराची होती महाराज. पण नाविलाज झाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्त प्रयत्न केला, पण अंगातला ताप काय सोनबाचा उतरे ना महाराज. संध्याकाळी तुकाराम महाराज मंदिरामध्ये, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आले, आणि आल्यानंतर महाराजांनी सगळ्यांकडे दादा बघितलं, पण आवडता जो भक्त आहे, जो पखवाद्या आहे सोनबा, माझा सोनबा दिसत नाही. विचारलं महाराज गंगाराम मवाळांना महाराजांनी की सोनबा दिसत नाही. म्हणले महाराज सोनबाला फणफणून ताप आलेला आहे, सोनबा काय येऊ शकत नाही कीर्तनाला. महाराज मनोमन नाराज झाले की माझ्या कायम बरोबर असणारा सोनबा, माझा सहकारी, माझ्या प्रत्येक कीर्तनाला सोनबानं पखवाद वाजवावा हा अधिकार. महाराज तुकोबारायांनी विचार केला, नाविलाज झाला, तुकोबारायाने विना घेतला. विना कानाला लावलेला आहे. विना लावत असताना डोळे झाकले तुकाराम महाराजांनी. तेवढ्या क्षणामध्ये पखवादावरची थाप ऐकू आली. थाप ऐकल्याबरोबर तुकोबारायांनी जाणलं ही थाप दुसरी तिसरी कुणाची नाही, ही माझ्या सोनबाची. महाराजांच्या लक्षात आलं, पण डोळे उघडले नाही महाराजांनी. समाज किती आहे पुढं हे महाराजांनी पाहिलं नाही. कारण की कीर्तन करत असताना ब्रह्मानंदामध्ये टाळी लागणारा महात्मा आहे. लक्षात आलं की आता गंगाराम मवाळांनी सांगितलंय की सोनबा आजारी आहे, सोनबा येऊ शकत नाही. पण आज ज्या अर्थी पखवादावर थाप पडली ती थाप सोनबाचीच आहे. आनंद झाला महाराजांना. महाराजांनी रामकृष्ण हरी रूपाचा अभंग घेतला, आणि अभंग झाल्यानंतर पंचपती झाल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं, आणि त्या क्षणाला महाराजांनी अभंग त्या दिवशी घेतला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. महाराजांच्या लक्षात आलं एवढा आजारी असताना सुद्धा सोनबा आज माझ्या कीर्तनाला त्याचा भाव निष्ठावंत आहे. आणि महाराजांनी त्याच्यावर चिंतन केलं. महाराज काय कीर्तन झालं. महाराज कीर्तन झाल्यानंतर कीर्तन वगैरे आटपलं, आणि आटपल्याबरोबर महाराजांनी डोळे उघडले तर पाहता तर सोनबा. आणि कीर्तन आटपल्यानंतर सोनबानं खोड उभं केलं, गट्टे काढायचं काम चालू होतं. तोपर्यंत लोकांची महाराजांच्या पायावर दर्शनाला गर्दी. महाराजांनी सांगितलं सोनबाला बोलवा. महाराज सोनबा महाराजांकडे आलेला आहे, आणि महाराजांच्या पायावर डोकं टेकवलं. महाराजांना वाटलं एवढा आजारी असताना सोनबा आज माझ्या कीर्तनाला पखवाद वाजवायला आहे. महाराजांना वाटलं त्याला शाबासकी द्यावा म्हणून पाठीवर थाप मारायची, तर ती थाप जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्याबरोबर महाराजांनी डोळे उघडले. अरे सोनबा होता ना इथं बाजूला, बाकीची सहकारी महाराजांची मंडळी होती. महाराजांनी सांगितलं सोनबा कुठं आहे, सोनबा कुठं आहे. सगळी मंडळी, त्या गंगाराम मवाळांनी सांगितलं की सोनबा घरी गेला असन. महाराजांनी सांगितलं एवढा आजारी असताना सुद्धा माझा सोनबा आज आलाय, त्याला बोलवा म्हणले माझ्याकडे. महाराज गंगाराम मवाळ गेले, आणि सोनबा ठाकूराच्या त्या असणाऱ्या घरी गेल्यानंतर आतून कडी लावलेली होती, दरवाज्यावर अशी थाप मारली. सोनबा, हे सोनबा जी. महाराज असं म्हटल्याबरोबर सोनबाने विचारलं जी कोण आहे. गंगाराम आहे. बोला. म्हटले महाराजांनी बोलवलंय. सोनबाने सांगितलं शरीर साथ देत नाही, मला उठताच येत नाही, तर मी येऊ कसा. अरे सोनबा तू आता कीर्तनात पखवाद वाजवला ना महाराजांच्या. महाराज असं म्हटल्याबरोबर थंड दिवशी सोनबा उठून बसले, आणि असणारे हुलपडत दरवाजापर्यंत गेले. दरवाजातली आतली कडी उघडली. सोनबा गंगाराम मवाळांच्या समोर उभे राहिले.
गंगाराम मावळ्यांनी सोनबाला हात लावला तर चटका बसेल इतका ताप सोनबाला आलेला. पण तसंच सोनबा श्री गुरुचं बोलावणं आलंय, महाराजांनी बोलवलंय. काय भावना आहे गुरुवर, श्री गुरुवर. महाराज किती श्रद्धा असेल. एवढा आजारी असताना महाराज सोनबा महाराज तुकाराम महाराजांच्या जवळ गेला. सोनबा, अरे आज एवढा आजारी असताना तू पखवाद वाजवला, असं म्हटल्याबरोबर धाय मोकळून सोनबा रडू लागला. महाराज, मी तुमच्या कीर्तनाला पखवाद वाजवला नाही. असं कसं होईल, तुझी थाप मी चांगली ओळखतो म्हटले, आणि तू म्हणतो मी कीर्तनाला नव्हतो. म्हणले नाही महाराज, पांडुरंगाची आण घेऊन सांगेल मी कीर्तनाला नव्हतो. असं म्हटल्याबरोबर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धाय मुकलून रडू लागले. महाराज रडत असताना विचारलं, महाराज का रडता? त्यावेळेस असणाऱ्या जवळची जी भाविक होती त्यांना महाराज म्हणू लागले, सोनबाच्या रूपानं जगाचा बाप आला आणि जगाच्या बापानं माझ्या कीर्तनात पखवाद वाजवला. याच्यात मला नवल नाही, याच्याकरता मी रडत नाही. पण जगाच्या बापानं 2 गुडघे टेकून माझं दर्शन घ्यावं, याच्याकरता मी रडतोय. महाराज काय अधिकार तुकाराम महाराज. विठ्ठल हा भाव महत्वाचा आहे. परमार्थ करत असताना भाव आणि प्रेमाला महत्व आहे, ज्ञानाला नाही. ज्ञान असावं पण त्या ज्ञानामाग नम्रता प्रेम असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराजांनी मगाशी सांगितलं, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ही भाव महत्वाचा आहे, भक्ताचा भाव महत्वाचा आहे. तेच असणारे पैठणचे नाथ महाराज आपल्याला सांगतात का नामाचं महत्व सामान्य नाही. नाम घेतल्यानंतर 12 वाटा विघ्न पडतात महाराज, इतकी नामामध्ये ताकद आहे. अरे भक्त प्रल्हाद नामाची चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने. नावाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने. 12 वाटा विघ्न पडतात महाराज. या वरद विनायक संस्थानवर 13 वर्षापासून, आजचं हे 13वं वर्ष आहे नामचिंतन. इथला चमत्कार सांगायचं म्हटलं ना महाराज, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी इथं थांबले ना, तुमच्या लक्षात येईल की किती नामाची ताकद आहे, काय रिझल्ट आहे या गणपती बाप्पाचा. मी जगाचं सांगत नाही महाराज, मी माझं सांगतो. आज 1 वर्ष पूर्ण झाले. आमचे बंधुराज चिरंजीव सकाळी सकाळी आंघोळीला गेला आणि बाथरूम मध्ये फिट सारखा प्रकार आला आणि तो पडला. तोंडातून फेस आला, मान टाकून दिली त्यांनी. मी संस्थानवर होतो इथं, मला फोन आला की महाराज असं असं झालंय, डॉक्टर वामनच्या इथं तुमचा पुतण्या ऍडमिट आहे, आप्पा इथं असेल. आप्पाची बुलेट गाडी घेऊन मी 10 मिनिटामध्ये फॅक्टरीवर होतो, इतका स्पीडने गेलो. पण इथं जात असताना मी फक्त गणपती बाप्पाच्या समोर उभो राहिलो. डॉक्टरनी नो गॅरंटी सांगितली. डॉक्टर म्हणले हा असा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिलाय. मान टाकली, डोळे झाकले, बोलत नाही, काहीच नाही. असा निरोप आल्यानंतर मी घाई गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगितलं, गणपती बाप्पांना की आता हे संकट आहे, हे तुलाच निवारण करावं लागेल. महाराज मी तिथं गेलो, आज नारदाच्या गादीवर मी खोटं बोलत नाही. आणि तिथं गेल्याबरोबर पुतण्यानं डोळे उघडले आणि मलाच मिठी मारली. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. हे पहा, तुमचा जर भाव शुद्ध असेल ना तर तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो, हे ध्यानात राहू द्या. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आम्ही इथं आलो तर काही माय माऊल्यांना
त्यांना 18 वर्ष मुलं झाली नाहीत. पण माझ्या गणपती बाप्पाला नवस केल्यानंतर ते नवस फेडण्याकरता इथं आले. मला सांगा ही कशाची ताकद? इथं जी साधना आहे, इथं जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण अनन्य भावानं आहे. दर चतुर्थीला महिन्यातून अन्नदान होतंय आणि माझ्या गणपती बाप्पाचं नामस्मरण होतंय. ही नामस्मरणाची ताकद आहे. नामात ताकद नाही असं म्हणता कसं काय? अरे त्या भक्त प्रल्हादाचे असणारे वडील हिरण्यकश्यपू त्यांनी आपल्या नगरीमध्ये तर सांगितलं होतं की नाव देवाचं घ्यायचं नाही, पण त्याच्या पोटी असा मुलगा जन्माला आला का तो नाव घेतल्याशिवाय राहत नव्हता. आणि स्वतःचा मुलगा नाव घेतो म्हणून त्याला अनेक मारण्याचे प्रयत्न केले, उकळत्या तेलामध्ये टाकला, पण तिथं साक्षात भगवंतानं येऊन सहाय्य केलं. हत्तीच्या पायाखाली तुडवला गेला, तिथंही स्वतः भगवान परमात्मा उभे राहिले. कड्यावरून असणाऱ्या भक्त प्रल्हादाला लोटवलं, पण खाली भगवान परमात्म्यानं झेललं. ही कशाची ताकद आहे? हे पहा, हे असं जागृत देवस्थान आहे. फक्त तुमची संकल्प तुमचा चांगला असावा लागतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचं मनोरथ पूर्ण करण्याकरता तो 12 वर्ष झाले तिथं उपसलेला आहे. फक्त तुमच्या करता, फक्त तुमचा भाव तसा असावा लागतो, तुमचा संकल्प चांगला असावा लागतो. तुमचा का संकल्प वाईट असेल तर तो मात्र पूर्ण करू शकत नाही. तुमचा संकल्प असा असेल की पुढच्यानं जमीन विक्रीला काढावी ती मी घ्यावी, हा जर संकल्प असेल तर कसा पूर्ण करीन तू? हा? आणि म्हणून तो भगवान परमात्मा असे कितीतरी चमत्कार मी या व्यासपीठावर मी सांगू शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून मायबाप फक्त या बाप्पाला अनन्य भावानं शरण गेलं. इथं आमच्या नगरसेविका या ठिकाणी आलेल्या आहेत, दोन्ही नगरसेवक आहेत. फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महाराज काय सांगावं, पहिला नारळ आमच्या आदिनाथ पाटील तांबे यांनी गणपती बाप्पाला फोडला आणि सांगितलं एवढी इच्छा माझी पूर्ण कर. ते साक्षीदार आहेत, मी मनानं बोलत नाही, खोटं बोलत नाही. आणि त्यांनी सांगितलं जर आमची इच्छा पूर्ण केली तर आम्ही या गणेश जयंतीला अन्नदान करू. आज ती मंडळी अन्नदान करण्याकरता इथं आलेली आहे. मागे पुढे उभा आहे संभाळीत आणि आली आघात आलिया घात निवारया, आलिया आघात निवार, पडे देह भाव पुरवे वासना, पडे देह भाव पुरवे आणि म्हणून तो भगवान परमात्मा तुमचा भाव आणि तुमची संकल्पना जर चांगली असेल तर नक्कीच तो भगवान परमात्मा सहाय्य होतो. तो मागे पुढे उभा राहून तुमचं कार्य करतो. फक्त त्याचं नाम अनन्य भावानं घेतलं पाहिजे. अशा भगवान परमात्म्याचं नाव आपण मोठ्या प्रेमाने एकदा म्हणू. डोबार कुमारी, डोबार कुमारी, डोबार कुमारी, हरी विठोबार कुमार, कुमारी, डोबार कुमार, डोबार कुमारी, डोबार कुमार, डोबार कुमार.
निवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज पहिला दिवस असल्या कारणानं नामपर बोलावं ही संप्रदायाची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही महाराजांकडून शिकलो की पहिला दिवस असल्या कारणानं नामावर बोलावं आणि दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं संतपर बोलावं. ती कीर्तनकाराची असणारी प्रत्येक दिवसाची मर्यादा संप्रदायानं सांगितलेली आहे आणि म्हणून त्या नियमाप्रमाणे नामावर बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. नाथ महाराज सांगतात की जो भगवंताचं नाम आवडीनं घेतो तो भगवंताला प्रिय आहे. नुसतं नाम घेऊन चालणार नाही तर त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी लागते आणि असणाऱ्या वैष्णवाबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा असावा लागतो. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज मग नुसता हृदय कळवळा वैष्णवांचा चालून जमणार नाही तर त्याच्या जीवनामध्ये काही नेम साधना असावी लागते आणि म्हणून ती नेम आणि साधना